नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. LBS मार्गावर खड्ड्यांमुळे झाला विचित्र अपघात. भांडूपच्या शिवाजी तलाव सुशोभीकरणाच्या कामास वेग. ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाकरिता मनसेचे सुधाकर चव्हाण यांची बिनविरोध निवड. ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाकरता उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. काल मनसेचे सुधाकर चव्हाण यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. या अर्जावर शिवसेनेचे सभागृह नेते नरेश म्हस्के यांची सूचक म्हणून तर आघाडीचे विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळ यांनीही अनुमोदन म्हणून समर्थन केले. काल झालेल्या बैठकीत श्री चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर स्थायी समितीमध्ये एकूण 16 सदस्य आहेत. महायुती आणि काँग्रेस आघाडीचे संख्याबळ सध्या समसमान आहे, तर मनसे ही काँग्रेस आघाडीत सहभागी आहे. या पदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल झाला असता 2 मे रोजी चिठ्ठी टाकून सभापती पदाची निवडणूक घ्यावी लागली असती, परंतु त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. आता घोषणा होणे केवळ बाकी आहे. परंतु निवडणुकीची रणधुमाळी समाप्त होताच शिवसेनेने मनसेच्या श्री चव्हाण यांना पाठिंबा देऊन आगामी महापौर पदाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा केला आहे. S9 न्यूज ठाणे. LBS मार्गावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातामध्ये 2 जण किरकोळ जखमी तर एकाची प्रकृती गंभीर. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघाताच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. LBS मार्गावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना अशा समस्यांना सध्या तोंड द्यावे लागत आहे. दयानंद वेदिक हायस्कूल मुलुंडीतून निवडणुकीची कामे संपवून जाणाऱ्या टेम्पोला या खड्ड्यांमुळे अपघात झालाय. निवडणुकीच्या वेळी लागणारे साहित्य पुरवणाऱ्या कंत्राटदाराच्या टेम्पोमध्ये टेबल तसेच मंडपाचे साहित्य अशा वस्तूंनी कडेकोट भरलेला टेम्पो LBS मार्गावरील खड्ड्यांमध्ये आढळल्याने टेम्पोच्या मागील भागात बसलेले कंत्राटदारांचे कामगार टेम्पोतून खाली पडले. या विचित्र अपघातामुळे 3 कामगारांपैकी 2घांना किरकोळ दुखापती झाल्या असून शफीक उल इनामुल शेख या कामगाराची प्रकृती सध्या गंभीर असून त्याला नजीकच्या सरकारी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. प्रकृती गंभीर असल्याने सदर कामगाराला सायन्सच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय अगरवाल रुग्णालयाच्या डॉक्टरांनी घेतला आहे. या विचित्र अपघाताच्या प्रत्यक्षदर्शी साक्षी वढावकर यांनी या प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन बेकायदेशीरपणे कामगारांची वाहतूक करून त्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी S9शी बोलताना केली. सिग्नल चालू होता, जसा सिग्नल निघाला तसंच त्यांनी काय केलं, एवढा स्पीडमध्ये घेतला की तिकडे होता खड्डा आणि त्यांनी त्या खड्ड्यावरून माणसं मागे आहेत त्याला कळायला पाहिजे होतं, त्याच्या मालकाला कळायला पाहिजे होता की आपण एवढी गाडी लोड केली आहे तर कसं पाठवायचं माणसाला मागे. ते गादी सकट तिघेही माणसं खाली पडले आणि एकाला तर भयंकर लागलंय आणि त्यामुळे त्या मालकावरती काहीही कारवाई केली झाली पाहिजे. कुठलीही कारवाई त्याच्या मालकावर केली पाहिजे, कारण जर तुम्ही गाडी लोड करून पाठवताय तर तुम्ही माणसाला त्याच्यात कसं पाठवू शकता कामगारांना. आता तो एवढा जखमी झालाय त्याला बोलता येत नाहीये, त्याच्यावर कारवाई नक्की करावी. त्याची गाडीचा नंबर घ्यावा आणि त्याच्यावर कारवाई व्हावी आणि त्यांचा सगळा औषधाचा खर्च वगैरे सगळं करावा, हेच माझं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगडेकरसह कौस्तुभ तरफेस, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची.
S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. भांडूपच्या ऐतिहासिक शिवाजी तलावाचे सुशोभीकरण प्रगतीपथावर 10 मे पर्यंत तलावाचे रूप पालटणार. भांडूपच्या ऐतिहासिक शिवाजी तलावाचे सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर सध्या आहे. 3 मार्चला सुरू झालेले शिवाजी तलावाचे काम लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. कित्येक वर्षापासून तलावाला बकाल असे स्वरूप प्राप्त झाले होते. अखेर शिवाजी तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामाला सध्या गती मिळाली आहे. पालिकेतर्फे तलावाची स्वच्छता, तलावातील गाळ काढणे, दगड फोडून तलावाची खोली वाढवणे अशी अनेक कामे सध्या सुरू आहेत. तसेच गणेश मूर्ती विसर्जनासाठी रॅम्प बनवण्याचे कामही येथे सुशोभीकरणाअंतर्गत केले जाते. तलावाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला काम पूर्ण करण्यासाठी 10 मे पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे सध्या तलाव परिसरात कामाची लगबग आहे. तलाव क्षेत्र सुशोभीकरणासोबतच शिवाजी तलावाच्या संरक्षण भिंतीचे कामही करण्यात आले. त्यामुळे कित्येक दिवसांपासून अनेक समस्यांच्या विळख्यात असलेला शिवाजी तलाव 10 मे पासून मोकळा श्वास घेऊ शकेल हीच अपेक्षा तमाम भांडूपकर बाळगत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगडेकरसह कौस्तुभ तरव्यास, S9 न्यूज, मुंबई. अवकाळी पावसामुळे बाजारात आंब्याची आवक कमी तर किमतीत वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला बसणार कात्री. फळांचा राजा आंबा या आंब्याकडे पाहता कुणाच्या तोंडाला पाणी सुटत नाही. सध्या आंब्याचा सीझन असून आंबा बाजारपेठेत दाखल झालाय. ग्राहकही खरेदी करता आंब्याच्या दुकानाकडे वळतायत. बाजारात रत्नागिरी, हापूस यांसारख्या आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी देखील आहे. यांच्या किमती 400 ते 700 रुपयांपर्यंत अशा आहेत. त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे आंब्याची आवक यंदा घटल्याची माहिती आंबा विक्रेत्यांनी दिली. हमारा पास खाली देवगढ़ और रत्नागिरी हापूस है. हमारा आम बागीचा से डायरेक्ट आता है, मार्केट का माल नहीं है. यहाँ पे कोई मिक्स का ये नहीं है, सब ओरिजिनल माल है. और 400, 500, 600, 700 तक डजन है अपने पास. बारिश के लिए माल ये साल कम है और माल का भाव भी बहुत महंगा है. और हर साल के जैसा भाव सस्ता नहीं होगा, ये साल महंगा ही रहेगा माल. तो थोड़ा बहुत भाव गिरने का चांस है बस इससे. गेल्या 5 वर्षापासून बागेतून थेट ग्राहकांपर्यंत आंबा पोहोचवण्याचे काम 5 वाखाणीमधील आंबा व्यावसायिक करीत आहेत. किमतीत वाढ झाल्याने यंदा ग्राहकांची आंबा खरेदी कमी झाल्याचे दुकानधारकांनी सांगितले. ग्राहकही आंब्याची खरेदी अगदी चोख तपासणी करून करीत आहेत. आंब्याचा मोह अनावर करणारे नागरिक थोड्या प्रमाणात का होईना आंब्याची खरेदीही आवर्जून करीत आहेत. आम्ही आंबे खरेदी करायला आलेलो आहे, पण आंबे एवढे महाग झालेले आहेत तरी पण आम्हाला खाऊशी वाटत आहेत. आणि ते आम्ही तर महाग झाले तरीसुद्धा आम्हाला ते खाणंच आहे. आणि तिथे आंबा हा फळ सगळ्यांचा आवडताच आहे आणि तो एकदा खाल्ल्यानंतर सारखं खायचीच वाटते. आम्हाला खरे खावेसे खूप वाटतात, पण आम्हाला खाता येत नाहीत कारण डायबिटीज आहे. पण आमच्या नातवंडांसाठी आंबे अगदी मी आता जवळजवळ मला वाटतं 4थ्यांदा मी नेतो आहे. मी सीझन सुरू झाल्यापासून जरी महाग असले तरी नेतो, कारण मुलांना म्हणजे त्यांना आता खाता येण्यासारखं आहे ते द्यायला पाहिजेत. सीझनल फ्रूट किमतीमध्ये वाढ नक्कीच झालेली आहे, पण मला प्रमाण बाहेर लोक म्हणतात की कमी, पण मला एकंदर चांगलं वाटतंय प्रमाण. सगळीकडे भरपूर आंबे दिसतात. किमतीमध्ये 100-1 रुपये जास्त पूर्वीपेक्षा जास्त आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची.
S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मतदार याद्यांमधील नावे हेतुपुरस्सर गाळल्याचा आरोप करीत किरीट सोमय्या यांची निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. मुलुंड पोलीस स्थानकात दिले निवेदन. काल झालेल्या मतदानात सरासरी 55% मतदारांनीच आपला मतदानाचा हक्क मुंबईत बजावलाय. परंतु त्याचबरोबर मुंबईसह राज्यातील लाखो मतदारांची नावे मतदार याद्यांमधून गाळली गेली असल्याने त्यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागले. उमेदवार आणि निवडणूक आयोगाकडे या संदर्भात हजारो तक्रारी आल्या. ईशान्य मुंबईत देखील काहीशी अशीच परिस्थिती पाहावयास मिळाली. भाजपाचे उमेदवार किरीट सोमय्या यांनी मतदारांच्या तक्रारींची दखल घेत हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केलाय. ईशान्य मुंबईतील घाटकोपर आणि मुलुंड परिसर हा प्रामुख्याने महायुतीचा गड मानला जातो. या परिसरात हजारो मतदारांची नावे गाळली गेली आहेत. परंतु मानखुर्द सारखा परिसर जो काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो तिथे 50,000 पेक्षा जास्त नवीन मतदारांची नोंद झाली. हा सर्व प्रकार संशयास्पद असल्याचा आरोप करत भाजपा नेते किरीट सोमय्या, नगरसेविका भावना जोबनपुत्रा, नगरसेवक मनोज कोटक यांच्यासह मुलुंड पोलीस स्थानकात तक्रार करण्यासाठी किरीट सोमय्या यांनी धाव घेतली. या सर्व प्रकाराची माहिती ॲडव्होकेट हर्षद देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्याच्यामध्ये असं लिहिलं गेलेलं आहे, मृत व्यक्तीचं नाव इलेक्शन कमिशनर आपोआप काढू शकतो लिस्टमधनं, पण जो मृत व्यक्ती नसेल, शिफ्ट झाला असेल किंवा दुसऱ्या ठिकाणी राहायला गेला असेल किंवा टूरवर गेला असेल तर त्याचं नाव तसं काढू शकत नाही. त्यांनी 3 विजिट देऊन नंतर ड्यू नोटीस देऊन या ठिकाणी जो तो गेला इलेक्शन ऑफिसर तिकडे नोटीस, समजा माणूस मिळाला नाही तर नोटीस चिपकवून त्याला नोटीस द्यायला पाहिजे, तुमचं नाव आम्ही इलेक्शन यादीमधनं वगळतो आहे. आणि त्यानंतर समजा तो सिटिझन तिकडे गेला नाही आणि त्यांनी वगळलं तर ते बरोबर आहे, पण नोटीस न देता जर नाव वगळलं गेलं असेल तर तो कायद्याचा भंग आहे. सेक्शन 22 ऑफ रिप्रेझेंटेशन पीपल ॲक्ट याचा हा भंग झालेला आहे. आणि म्हणून निवडणूक आयोगाने दखल घेऊन या पर्यायाची दखल घेऊन जे कोण निवडणूक अधिकारी असेल, कन्सर्न निवडणूक अधिकारी, त्यांची जबाबदारी फिक्स करून त्यांना पनिशमेंट द्यायला पाहिजे. हा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्टमध्ये लिहिलेलं आहे, व्हायोलेशन झालेलं आहे. आणि कुठलाही कायद्याचा जर भंग झाला तर मी असो की तुम्ही असो, कायद्याचा जर भंग केला तर त्याची शिक्षा व्हायला पाहिजे. मुलुंड पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलसिंग पवार यांच्याशी या प्रकरणावरती चर्चा करीत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे कारस्थान असल्याचा आरोप केला आहे. तर आपण या प्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचेही किरीट सोमय्या यांनी म्हटलंय. पोलीस स्टेशनला ऑफिशियल तक्रार दाखल केली आहे. मी लोकसभेचा उमेदवार म्हणून माझ्या क्षेत्रातले 2 लाख मतदारांचं नाव इल्लीगल पद्धतीने या निवडणूक आयोगाचा मुंबई महाराष्ट्राचा अधिकाऱ्यांनी वगळले. त्यांना गेली वर्षभर मी पाठपुरावा केला, त्यानंतरही त्यांनी काहीही करेक्टिव्ह मेजर्स घेतले नाही. म्हणून IPC सेक्शन 120B क्रिमिनल कॉन्स्पिरसी, IPC सेक्शन 405 ब्रीच ऑफ ट्रस्ट, IPC सेक्शन 34 आणि रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट सेक्शन 22 ऑफ प्रोसिजर, की त्यांनी प्रोसिजर पाळला नाही, ही तक्रार दाखल केलेली आहे. आज काही सॅम्पल म्हणून उदाहरणं दिलेली आहेत. मी 2 दिवसात त्यांना मोठी लिस्ट देणार आहे. हे निवडणूक विभागाचे महाराष्ट्र आणि मुंबईचा स्टाफनी ठरवून, म्हणजे अशी उदाहरणं आहे की एक परिवार आहे, नवरा, बायको, मुलगा आणि सूनबाई, आणि त्यात ना बायकोचं नाव गेलं. आता परिवार आहे की 2 महिन्यापूर्वी त्यांचं नाव होतं, आज गायब झालं. वास्तविकरित्या कायदा असं म्हणतोय की पंचनामा, नोटिसी सगळ्या केल्या पाहिजे, काही केलेलं नाही आहेत आणि म्हणून यांच्यावर कारवाई करा, ही माझी मागणी आहे. आम्ही मुंबई पोलीस आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाचे ऑब्झर्वर दोघांकडे मागणी केली आहे की ताबडतोब त्याचं इन्व्हेस्टिगेशन करा आणि कारवाई करा. तर किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रार अर्जावर आपण कायदेशीर बाबी तपासून नक्कीच कारवाई करू असे आश्वासन मुलुंड पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलसिंग पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. जे BJPचे उमेदवार आहे किरीट सोमय्या हे लेखी निवेदन दिले आणि त्या लेखी निवेदनमध्ये त्यांनी तक्रार केलेली आहे की मतदार यादीमधून काही मतदारांचे नाव डिलीट झालेलं आहे. त्यामुळे त्या तक्रारीमध्ये त्यांनी कॉन्फरन्सची म्हणजे इथं कट कारस्थान आणि
इतर काही गुन्हा होतो आहे अशा प्रकारची तक्रार दिलेली आहे. ते तक्रार मी स्वीकारलेली आहे आणि त्या तक्रारीच्या वरिष्ठांशी त्या अर्जाच्या संबंधी वरिष्ठांशी चर्चा करून पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे. कौस्तुभदार व्यास, S9 न्यूज, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. LBS मार्गावर खड्ड्यांमुळे झाला विचित्र अपघात. भांडूपच्या शिवाजी तलाव सुशोभीकरणाच्या कामास वेग. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.